मित्र हो, सकाळी सकाळीच रिमझिम आपल्या पावसाचं आगमन झालेलं. सरीसरी पाऊस लागतोय रिमझिम रिमझिम. आणि आपण इकडे आलेलो आहे कुंभारबावीमध्ये जास्वंदीची फुलं काढायला. बहरून फुललेली आहे जास्वंदी. जास्वंदी बघा, कधी पण बघा, जर फुलं असतील ना, जर कोणतं कार्यक्रम वगैरे असेल ना, तेव्हाही तुम्हाला फुलं भेटणार, तेव्हाही तुम्हाला विकतच घ्यावी लागतील. आणि जेव्हा कार्यक्रम वगैरे काय नसेल ना, तेव्हा पूर्णपणे ती म्हणजे कोणती फुलं असतील ते एवढी दिसतील ना की प्रचंड दिसतील, खूप मोठ्या प्रमाणात दिसतील. कारण तेव्हा काहीच नसतं ना, त्यांना माहिती आता काहीच नाही, तर आपण आता फुलूया असं असतं. आणि आत्ता जी काय फुलली नाही बघा, आपल्याला अर्धी पिशवी तर भरलेली आहे, भरून भेटली जास्वंदाची फुलं. तर आता जाऊया आपण बागेमध्ये. गाडी तर आपण इथे लावलेली आहे. आज देखील आहे फवारणी. कालचा बघितलं असेल, काल फवारणी होती ती ह्या बागेमध्ये. त्या बागेमध्ये चालू आहे जास्वंदाची फुलं न्यायला. तर आता जाऊया, तिकडे देखील फवारणी चालू आहे. केलं नाही की काय माहीत नाही. आज पावसाचं वातावरण आहे. जर पाऊस जर असाच जर राहिला तर फवारणी करता येणार नाही, कारण इकडे हा धरलेला दिसतोय, मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आज. सकाळी पूर्णपणे बघितलं काळोख केलं होतं, आता देखील सकाळच आहे. आता रखरखावून जे ऊन पडलंय ना, आता असं ऊन लागतंय ना की विचारू नका. नमस्कार, मी आशिष राऊत, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण करतोय फवारणी. आता आलो आपण घाणसरला. तर ह्या ठिकाणी फवारणी चालू आहे घाणसरच्या बागेमध्ये. इकडे देखील पालवी ही मोठ्या प्रमाणात फुटत आहे कलमांना. तर आता देखील इकडे आम्ही पालवीचीच फवारणी करतोय. तर आपली इकडे मशीन तर चालू झालेली आहे. आणि आत्ता देखील आम्ही आज देखील चारही नोजल लावलेत. तर ह्या कोपऱ्यातून आम्ही चालू केली. हे बसवो, हे चोर वायर कीजिए दो. तर ह्या कोपऱ्यातून आम्ही चालू केली, ह्या कोपऱ्यातून यासाठी चालू केली. इकडे कसे ना, जर कोणी पहिल्यापासून बघत असेल ब्लॉग, तर ह्या बाजूला माहीत असेल आम्ही ना मध्ये बांध घातले, गाडी कशी पुढे जाणार नाही म्हणून आम्ही वरून चालू केले. वरून जर नेत असलं चालू केल्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट त्या पाईपलाईनला येऊ. अरू आपण ह्या साईडने चालू करणे. हा कसा निमुळती बाजू आहे, त्याच्यामुळे ही लवकर होऊन जाईल पाईपलाईन 1 तासाच्या आतमध्ये. ही झाली की मग ती पाईपलाईनला तिकडून मग जवळ पडेल आम्हाला जायला. आणि आमच्याकडे कसं माणसं देखील कमी असल्यामुळे 2 वायरीवरती 4 नोजल, 1 मशीनवाला, 6 जण आहेत. त्याच्यामुळे वाहतीला माणसं आहे, वाहतूक करायला माणसं आहे, कमी पडत आहे. काही जर आपले ते बघितलं असेल बाकीचे, तर त्यांना सुट्टी दिलेली आहे. यांना देखील सुट्टी द्यायची आहे 1-2 दिवसामध्ये. फवारणी झाली की ह्यांची देखील सुट्टी होणार आहे 2 दिवसानंतर. अजून काय सुट्टी त्यांची डिक्लेअर झालेली नाही. आत्ता फवारणी यासाठी त्यांच्याकडून करून घेतोय. नंतर आमच्याकडे असं माणसं नसणार आहेत. माणसं देखील गडी वगैरे भेटतील. पण कसं आता पाऊस पडल्याच्या नंतर दाढ पेरतात. दाढ पेरल्याच्या नंतर 15 दिवसानंतर सपोज जर दाढ मोठी झाली, क्या हुआ किसका, अरे यार, तर दाढ झाल्याच्या नंतर लावणीला सुरुवात करतील. मग लावणीला सुरुवात झाल्याच्या नंतर गडी कोण आपल्याला भेटणार नाही, म्हणून ही ह्यांना 2 दिवसाकरता थांबवलं आहे. आणि ह्यांच्याकडूनच आम्ही फवारणी करून घेतोय पालवीची. आणि पालवी देखील इकडे ही सेम जी कंडिशन कालच्या ब्लॉकमध्ये होती त्या बागेमध्ये बघितलं असेल तशीच ह्या इकडे देखील पालवी तशीच आहे सेम. क्या हुआ, काय को गाली दे रहा रे, ए मारबे की करছে सीधा जा सीधा जा. हाँ मेरे को क्यों बोल रहा है तू? पेल पेल भी है, तू पेल उसको पेल. तेरा काम का मन नहीं है, तू जा पोल्ट्री में जा. काम करने तो आया वहाँ पर. तो काम कर चुपचाप. मेरे से क्यों बोल रहा चुपचाप है ही तो कर रहा है तो वो मेरे से काम. क्यों बोल रहा है तू? तो तू क्यों बोल रहा है? मैंने तेरे को क्या बोला मैंने? तो पाइप खींचा मैंने, खाली पाइप क्या खींचा बोला? तो तू मैं बोला तू क्यों एक बार खींच तो तेरा गाड़ मर गया. बोला क्यों खींचू मैं? तो मत खींच, बैठ जाके जा, सो
उधर बाग में जाके सो जा। बाबा जाए तो तेरे को सुना है, सो जाता तुझे। हम कुछ हो, हम तो काम करने आए हैं। तो लंड करने आया तू, हम काम कर रहे हैं, नहीं दिख रहा, दो बार खींच रहे हैं। दो बार खींच रहे भोसड़ी के। और एक्शन कर रहा है खींच के। ऐसा को करेंगे, अपना धाड़ी ले रहे हैं हम। पहले इधर अभी होने वाला था, पर बाल बाल बच गए चोर, नहीं तो चोर को भी रप्पा रप रट्टे पड़ते थे, पर जान दे। तो आपने ना भोसड़ी के इतना हरामी लगता है मुझे ना, भोसड़ी के आपने चल जान दे, जाने दे। कार में जाता है। ए तो भोसड़ी के बोला था तेरे हे कोई ऑफिसर सर है, भोसड़ी के बोला एक बार खींच तो क्या हो गया, तेरा गार्ड मर गया बोला। तो सर है तो हे उसको बोलने का नहीं, भोसड़ी के बोला उसको तो क्या हुआ? नहीं उसको उधर से ऊपर से ऑर्डर मिला है, उसको बोलने का नाही कुछ। तर इकडे मशीन तर बंद झालेली आहे, मशीन यासाठी बंद झाली, त्याचा जो नोजल आहे, ये क्या हुआ नोजल का वो? ओके, और ज्यादा टाइट मत कर, वो थर्ड जाएगा उसका। हाँ, वो पुराना वाला निकालना पड़ेगा। ये नहीं है, चाकू बिकू नहीं है, स्क्रू ड्राइवर होना। अरे वो टेफ्लॉन टेप है, वो निकाल दे। उसके वो ये है ना, उसके अंदर वो गैप, वो उधर बैठना चाहिए अच्छी तरह से वाइसर। बड़ा वाला डाल, ये छोटा वाला वाइसर है, भाई साहब वो वाला तेरा वो फैल गया, मैं तभी बोला तेरे को सही कर तू। उधर अंदर बैठना चाहिए अच्छी तरह से। एक बार अंदर बैठ गया ना तो बराबर हो जाएगा। जाएगा, वो टाइट करेगा ना और फैल जाएगा। टेफ्लॉन टेप रहेगा तो लगातार अच्छा होता है। क्या बिया गरमी हो रही आहे, तर पावसा हवामान खात्याने सांगितलं पाऊस हा 20 तारीखपर्यंत पावसाचं नामोनिशाण नाही. आणि इकडे फक्त आम्हाला हा धरून ना फक्त आमिष दाखवतो पडायचं, पण पडायचं काही नाव घेत नाही पाऊस, फक्त काळोखी करतोय. गरम बघा काय होतंय ते, हालत फुल टाइट झालेली आहे, फुल बेकार हालत. क्या हुआ? अभी ना सामान थोड़ा नीचे लेंगे, दो ही ड्रम लगाएंगे, ठीक है. अभी देख आ रहा है क्या चालू. थोड़ा प्रेशर कम कर, प्रेशर थोड़ा कम कर. तर मित्र हो, तर वाजले संध्याकाळचे 5:30. तर ही पाईपलाईन आता आम्ही पूर्ण करतोय. तो तिकडचा बाजू तर पूर्णपणे कोपरा पूर्ण म्हणजे ती बाजू पूर्ण करून ह्या साईडला आलोय. तर ही जी बाजू आहे ती उद्याला पूर्ण होईल. कशी सरकारी मारतोय म्हणजे धावत मारतोय फवाऱ्यावरती, त्याच्यामुळे ही पटापट होते फवारणी. जर व्यवस्थित मारायची असते तर 4 दिवस या बागेमध्ये पाहिजेत. सरकारी मारत असल्यामुळे ना फक्त फवारणीला टूस देतोय फवाऱ्यावरती, कारण पालवी कशी अजून छोटी आहे, बाहेर आत्ता पडते, त्याच्यामुळे कीड ही कमी प्रमाणात आहे आणि तुडतुडा देखील हा कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आम्ही धावत फवारणी करतोय. तर ही पाईपलाईन झाली की सुट्टी करणार आहोत. 6 वाजेपर्यंत ही पाईपलाईन देखील पूर्ण होईल. आणि जाका एवढा झुमता ना डोळ्या, कसं वायर वगैरे खेचत असला ना, कुठे जर जॉईंट वगैरे म्हणजे पाईप वगैरे कुठे फुटला तर जॉईंट मारताना पाणी उडतं ना, तो हात वगैरे लागला ना तर किती जरी म्हणजे काय बोलतात चुकवण्याचा प्रयत्न केला, हात लावणार तरी तो लागतोच नकळत. त्याच्यामुळे ही तोंडावरती जाळ उठलेला आहे पूर्णपणे. तर ही पाईपलाईन आता पूर्ण करूया, सामान वगैरे इकडे वडून घेऊया पूर्ण ह्या पाईपलाईनीमध्ये. आता ह्या पाईपलाईनीमध्ये मग राहतील ती उद्याला ही एक पाईपलाईन, तिकडची पाईपलाईन, असे हे 4 पाईपलाईनी फक्त शिल्लक राहतील उद्याला. तर दुपारपर्यंत 2 किंवा 3 पाईपलाईन होऊन जाईल, 3 पाईपलाईन तर होऊन जाईल. कशी ही मोठी कलम असल्यामुळे ना ह्याला थोडा वेळ जाईल, पण उद्याच्या दिवसात पूर्ण होऊन जाईल फवारणी. तर आता ही पूर्ण झाल्याच्या नंतर ना इकडे सर्व सामान वगैरे वडून ठेवतो. म्हणजे कसं हे कसे लवकर येतात 7:30 वाजता आणि मी जरा लेट येतो, अर्धा पाऊण तास लेट होतो.
त्याच्यामुळे आता जर आम्ही जर इकडे ओढून ठेवली ना पाईप सर्व सामान वगैरे वायरी वगैरे तर उद्याला ह्यांना बरं पडेल. मग 7:30 वाजता आल्याच्या नंतर ना तर अर्ध्या पाऊण तासामध्ये ही पाईपलाईन पूर्ण करते. मी येईपर्यंत ही पाईपलाईन ते पूर्ण करतील. आल्याच्या नंतर मग तिकडे मग त्यांना उद्याला बरं पडेल. तर बघूया आता काय बोलतात त्यांच्यावर. ते सर्व जर ओढून ठेवायचं असेल, कसा दिवस देखील आता हा मोठा आहे, सूर्य अजून लय वरा, त्याच्यामुळे ओढून ठेवायला काय हरकत नाही. आणि आता कशी पोरं ही आपली मानतीलच, नाही बोलणार नाही सांगितलं तर, कारण त्यांना उत्सुकता लागली आहे ती घरी जाण्याची. त्यांची देखील होईल लवकरात लवकर सुट्टी. ठीक है, मार दे बाद में इधर से तू पाइप डाल दे. हाँ, तेरे कोई लाइन आने वाली है. सासवा सुना कसे फिरतात बघा गाडी घेऊन. आहे लय मजा तुमची. तिथे लवकर येऊ नको, टेस्मो लावून. हा मजा. टायमावरती एंट्री झाली आपली पण आणि सासवे सुनांची पण. आमची भांडणं झालेली आहेत, तर त्याच्यामुळे आमची बुगुडी बोलत नाही माझ्याशी. सकाळी ते काय बडबडलंय. चाय बी देतं की? मी काय नाही देणार. मग काय देतं? चाय बिस्किट देतं की? गो पोरा, गो चढवा, गो चढवा. मी आहे का तर विचारते. जा विचार. आहे काय विचारता? आहे असे थापा आहे की एवढं तुझ्याचा कसा काय मला तू कसा तसंच. काय मी काय बोली? तूच कसा मी तसा. फक्त तुला सांगितलं फोन तू उचल कसा म्हणून. तसा. तू कसा तसा. ये न ते कोंबडी जाऊन दे. कोंबडी बिचारे शिक्षा भेटली. तुझ्या पायता तू झाला. ना माणूस नाहीयेस. तुझ्या पायता झाला. भरवते का भरव. आमची कोंबडी आजारी पडली. हा आंदोलन जात नाही. भरवते का? हे रात्रीचा भात होतो ना जरा. ई ती कोंबडी बाहेर कशा पाठवलेला? ती गेली. ई मी नाही पिटाळलंय. मंडळी रात्रीच्या वाजलेत 11:15 आणि इथं आम्ही दोघं जण बसलोय जेवायला. तर रागवून बघू झोपली होती, तर ते आता म्हणून उठवून आणलंय. आई बाप्पा झोपले सर्व. वाजलेत 11:15, सॉरी 11:15 नाही 11:15 वाजलेत. सांगू कसं काय वाटत. तर आम्ही आता इथे पोटपूजा करतोय. भात डाळ वांगा बटाटा भाजी, इकडे आहे तो काळ मासा आणि इकडे आहे तो लोणचं. इकडे आहे ते लोणचं, आंबा, पाणी, एवढं आहे मेनू. इकडे ठेव तो मावरा. तू का माका नको, माग लोणचं दे, मी लोणच्यावर बघाय. लोणचं आणलेले ते सासवीन दिलेल्या, विकत घेतलेल्या. असं बोलतात की लग्न घरामध्ये लोणचं बनवलं जात नाही त्या वर्षी, तर हे विकत घेऊन दिलं ना आम्हाला म्हणजे बुगूला दिलं. तर आता आम्ही खातो. आवळे बिवळे हात ते म्हणजे काय कापं वगैरे घातलेले आहेत, ते लोणचं घेतात दुसऱ्याकडून घालून. तर आता आपण जेवूया. घे तू सुरुवात तर कर. काय अरे बापरे. धर आता धर. रागवून बसलं होतं ना.
चला आता जेवूया आणि ब्लॉग देखील इथेच एंड करूया. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय बाय. गुड नाईट शुभरात्री. जेव केव्हा. Yeah.